सध्या कसं आहे पिंकीचं कौटुंबिक जीवन जाणून घेऊया। आपकी बेटियां आपके साथ जाती हैं डिस्को बार या जो सपना था आपका कि आपकी बेटी भी ये काम ना फिलहाल अभी तक तो मैंने नहीं भेजा उनको। अच्छा, नहीं भेजा। मैं खुद जाना चाहती थी। अच्छा, कि इनको मालूम नहीं हो मैं खुद जाऊं, लेकिन उन लोगों को मालूम होगा। मैंने अभी तक उनको फिलहाल भेजा नहीं है। अभी खाली उनको सिर्फ जानकारी है। बेटर सर्विस में जाती है। अच्छा, मतलब क्या है? मतलब खाली लड़के मतलब कस्टमर के दारू वारू सर्व करना, वो करना बस। अच्छा, जैसे वो निकिता मेरी बिचलोट, वो मतलब गाना भी गाती है। ओह अच्छा अच्छा अच्छा, मतलब गा सकती है, दो चार गाने से गा सकती है। अच्छा, अब जैसे बार में वेट्रेस होना या थोड़े बहुत गाना गाना, इससे किस तरह की कमाई होती है? पहले जैसी तो कुछ बात है नहीं है। अच्छा, ये है कि चलो पहले कितनी होती थी अंदाजन, मतलब ऐसा? अभी पहले देखो, आप मेरे घर में कोई नहीं था, सिर्फ मैं थी। 10 परिवार को संभाल सकती हूँ। अगर मैं अपने लिए सोचती तो आज मैं मेरी बेटियों के लिए बहुत अच्छा कुछ बना सकती थी। ओह, पर आपने सबके लिए सोचा? मैंने सबके लिए सोचा, तो इसलिए मैं आगे नहीं बढ़ पाई। घर बना दिए पक्के, गांव झोपड़े में रहते थे, पक्के घर बना दिए। घुमाना फिराना, खाना पीना, कपड़े लत्ते, ये सब यही करा। तो इसलिए मैं पैसा, क्योंकि मेरे को ऐसा लगता ही नहीं था कि ये कभी बंद हो गया। अभी की जो कमाई है उसमें और पहले वाली कमाई में कितना अंतर है? मतलब अंदाजन बहुत अंतर। 500-600 रुपए तो रोज का घर का खर्चा है, ये कम से कम बता रही हूँ मैं। और आमदनी कितनी होगी दिन की? आमदनी दिन की हुई 100 भी आ जाते हैं, 50 भी आ जाते हैं। कोई बाई चांस कोई पहचान का हो तो 1000 या 500 रुपए लड़के लिए आती है। डांस बार में जैसे आपको एक फिक्स्ड पगार मिलता था? फिलहाल पहले तो पगार भी मिलती थी। जिस टाइम पे मैं शुरू आई थी पगार मिलती थी। वैसे मेरी शुरू 7000 पगार थी। अच्छा, और वो जो मतलब कस्टमर आपको पैसे देते थे, जैसे नाच के बाद में हमने देखा है ऐसा होता था, तो उसमें जो पैसे होते थे वो किसके होते थे? आधे उनके होते थे। अच्छा, और आधे हमारे। बाकी महीने की पगार हमको मिलती थी। और इससे बाहर मतलब अब जो आप काम कर रही हैं या डांस बार बंद होने के बाद जो आपकी स्थिति हुई, उसमें से आपको बाहर मतलब निकलना ही था, तो आपने किसी के सामने मदद मांगी? हाँ, बीच में मेरी बहन की लड़की है, मतलब उनकी बड़ी वाली की शादी करी उनकी। फिलहाल बीच में वो पकड़ ली थी उनको होटल में से। अच्छा, डांस बार में से। फिर वर्षा मैडम से मुलाकात हुई है। वर्षा जो आपकी डांस बार एसोसिएशन की अध्यक्षा हैं? हाँ, तो आपकी तो उन्होंने हमारी मदद की। उन्होंने हमारी लड़की को छुड़ा के दिया। अच्छा, वो इतनी बड़ी औरत हो के हम जैसी औरतों की उन्होंने की, तो मैं तो उनकी बहुत ज्यादा शुक्रगुजार हूँ। अच्छा, आपकी वर्षा मैडम यहाँ पर आई हैं। हाँ, वर्षा काली जी, हम उनका भी स्वागत करते हैं स्टूडियो में। बस स्टुडिओ मध्ये आल्याबद्दल स्वागत, धन्यवाद। पिंकी जसं म्हणत होत्या की डान्स बार बंद झाल्यानंतर ती तुमच्या संपर्कात आली, तर ती कशी काय तुम्हाला भेटली कशी ती? पिंकी मादिवालच्या कुटुंबातल्या अनेक मुली डान्स बार मध्ये काम करत होत्या। बरं, आणि त्या काळामध्ये असं होतं की डान्स बार बंदी पूर्वी ही खूप रेड्स व्हायच्या डान्स बारवर। अच्छा, आणि ह्या रेड्स मध्ये वेगवेगळ्या सेक्शन्स खाली मुलींना पकडलं जायचं। बरं, दिसताना कायद्याने असं दिसायचं की खूप असं अलमेल सगळं आणि पोलीस बरोबर आहेत, राज्य बरोबर आहे। परंतु अनेकदा बार ओनर्सला प्रेशराईज करायला, त्यांच्याकडनं पैसे काढण्यासाठी, त्यांच्याकडनं हफ्ते घेण्यासाठी अशा पद्धतीच्या रेड्स टाकल्या जायच्या। आणि अशाच एका रेडमध्ये ज्या मुली पकडल्या गेल्या होत्या त्या मुलींच्या संदर्भामध्ये जेव्हा मी चाइल्ड वेलफेअर कमिटीच्या कडे त्या मुली सुपूर्द करण्यात आल्या होत्या आणि एकीकडे कोर्टाने मात्र त्यांना अडल्ट समजून बेल केली होती। बरं, तर हा एक कॉन्फ्लिक्ट होता आणि त्यामध्ये ती बेल स्वीकारण्याची सीडब्ल्यूसी कडे कुठल्याही प्रकारची प्रोव्हिजन नव्हती। अच्छा, आणि म्हणून ती 3-4 दिवस त्या मुली बेल मिळून सुद्धा आतच होते। आणि म्हणून त्या केसमध्ये जेव्हा मी तिथे गेले आणि त्यांना सांगितलं की ह्या मुली अडल्ट आहेत, कोर्टाने अडल्ट ठरवलेलं आहे त्यांना, आणि म्हणून तुम्ही त्यांची बेल स्वीकारून त्यांना सोडावं,
त्या दरम्यान असं झालं की जे कुटुंबीय तिथे आले होते त्या मुलींचे, त्यांची चर्चा मी ऐकली. आणि तेव्हा त्यांना जे प्रश्न विचारले जात होते की तुम्ही इतकी मुलं का जन्माला घातलीत, काही गरज होती, किंवा मजुरी का नाही करत, किंवा तुम्ही दुसरं काम करून म्हणजे आपके बच्चे हैं, आपको संभालने पड़ेंगे और आप अपने बच्चों से ऐसा काम करवाते हैं. आणि तेव्हा ते जे काही बोलत होते ते समजण्याच्या थोडंसं पलीकडे आहे मध्यमवर्गीय आपल्यासारख्या माणसाच्या. कारण की आपल्याला असं वाटतं की मेहनत मजुरी केली पाहिजे, काही करू, हमाली करू, पण आम्ही अशा वेळी मुलांना घालणार नाही. हे जे तुम्हाला शिक्षणाने मिळतं, हे जे तुम्हाला तुमच्या सराउंडिंगमुळे मिळतं, हे जे तुम्हाला तुमच्या मी म्हणेन की वर्ण आणि जातीच्या संदर्भामध्ये जो संरक्षण मिळालेलं असतं, त्यामुळे तुम्ही ही भाषा वापरू शकता. पण ज्या समाजांमधनं ह्या मुली आलेल्या असतात त्यांच्यासाठी हे खूप अतर्क्य. म्हणजे ते म्हणत होते की एक बूंद पानी भी नहीं बरसाए, एक बूंद भी नहीं बरसाए इस साल, मजदूरी कहां से मिलेगी. आणि ते म्हणत होते फिर हमाली करनी चाहिए. पण जेव्हा मी त्या कुटुंबियाच्या म्हणजे त्या मुलींची अर्थात बेल झाली आणि त्या तिथून सुटल्या. आणि त्यानंतर त्या समाजातली काही मुलं माझ्या घरी आली आणि त्यांनी ऐकलं होतं की मी थोडंसं ह्या समाजांच्या बाबतीत मला जाणीव आहे. आणि म्हणून मग त्यांनी मला नट समाजाबद्दल खूपशी माहिती दिली. पिंकीच्या बहिणीची मुलं आहेत काही, आणि ती खूपच शिक्षित आहेत, म्हणजे सुशिक्षित आहेत. त्यांना नोकरी करायची होती. ते म्हणाले आम्ही राजस्थानातल्या गावांमधनं इथे आलेलो आहोत आणि आम्हाला तुमच्या बरोबर काम करायचंय, आम्हाला समाजसेवा करायची, कारण आम्ही सगळं करून बघितलं. आम्ही कुठल्याही प्रकारे लोक म्हणतात तसे दलाल नाही आहोत. आमच्या मुली वेश्या नाहीयेत, आमच्या स्त्रिया वेश्या नाहीयेत. आणि म्हणून आम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की तुमच्या भारतातल्याच एका समाजाने हजारो वर्ष हे काम केलेलं आहे, तुमची काही जबाबदारी आहे की नाही. त्यामुळे तेव्हा माझी पिंकीशी खरं ओळख झाली. आणि मी तिच्याशी, तिच्या कुटुंबाशी आणि पर्यायाने त्यांच्या समाजाशी जोडली गेली. आणि आज हिची काय अवस्था आहे, काय स्थिती आहे पिंकीची? खूप मोठ्या प्रमाणावर मला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये सगळ्यांमध्येच एक गैरसमज आहे की राज्य सरकारने, राज्य शासनाने डान्स बारवर बंदी आणली. मी खूप स्पष्ट करून सांगते अनेकदा, तो प्रयत्न आहे माझा की डान्सवर बंदी आणलेली आहे, डान्स बार्सवर बंदी आणलेली नाही. अतिशय त्याही वेळेला गृहमंत्र्यांना आपल्या खूप स्पष्ट होतं, तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, की ते डान्सवर बंदी आणत आहेत, ते ऑर्केस्ट्रा बार्सवर बंदी आणत नाहीयेत. आणि ते लेडीज वेटर्स ज्यांना म्हणतात त्याच्यावर बंदी आणत नाही. त्यामुळे बार तिथेच आहेत, बारबाला तिथेच आहेत. पिंकी ही त्याच पैकी एक आहे की तिच्या दृष्टीने डान्स बंद झालेला आहे आणि म्हणून ती सर्व्हायव्हलसाठी आता वेटर म्हणून काम करत होती. पण वेटर म्हणूनही काम करण्याला एक लिमिट आहे आणि म्हणून त्यातही पुन्हा इलिगल प्रॅक्टिस चालणारे जे डिस्को बार्स आहेत तिथे काही जणींना काम करावं लागतं. पिंकीचं लाईफ तिथपर्यंत गेलेलं आहे. ते अनेकदा तिथून मागे आणायचा प्रयत्न करतो आहोत, कारण पिंकीने स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. तिला स्वतःला लिहिता वाचता येत नाही, त्यामुळे तिचे सुशिक्षित भाचे आहेत आणि ज्यांनी माझ्या बरोबर गेले 6 वर्ष त्यांनी संपूर्ण डान्स बारच्या संदर्भातला जो लढा आहे, तो कायदेशीर लढा असो किंवा कुठलाही सामाजिक किंवा मॉरल्सच्या संदर्भातलं बोलणं असो, त्यांनी माझ्या बरोबर काम केलं आहे. तर त्याच्यातल्या एका मुलाने, श्यामसुंदर म्हणून आहे, त्याने तिचं पूर्ण जीवनी हिंदीमध्ये म्हणू किंवा मराठीत आत्मचरित्र ते अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिहिलं. पिंकी अशा पद्धतीची आहे की ती एकतर निर्व्यसनी राहणं हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं, मोठी गोष्ट आहे. तिने कायम असा विचार केला की मी माझ्या मुलींना व्हर्जिन ठेवीन, कारण तिच्यावर जो लहानपणी प्रसंग आला की तिला तिची व्हर्जिनिटी विकावी लागली, ज्याला हिंदीमध्ये नथ उतराई म्हणतात किंवा मराठीमध्ये चिरा उतरवणे म्हणतात, आणि आपण इंग्लिशमध्ये म्हणूया की व्हर्जिनिटी विकणं आहे ते. तर त्यानंतर तिने असा निर्णय घेतला की नाही, मी माझ्या मुलींना त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षीपर्यंत अशा पद्धतीने ह्या कामामध्ये आणणार नाही. दुसरं असं मला तिच्या बाबतीत नेहमी असं वाटतं की तिला 2 मुलं आता जी शाळेमध्ये जात आहेत, म्हणजे मुलींनाही तिने शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामीण समाजामध्ये जे नट मुलं किंवा मुली आहेत त्यांना नटडा नटडी असं म्हणून
चिडवण्यात येतं, अप्पर कास्ट कडनं त्यांना वापरण्यात येतं, वरच्या अच्छा. जातीतली लोक त्यांच्यावर अत्याचार अन्याय करतात करतात. आणि ते लैंगिक अत्याचार आहेत. अच्छा. त्यामुळे मुलींना शिकवण्यामध्ये खूपदा बाधा आली. तिने मला सांगितलं की ताई आपने कहा तो मुझे भी लगा और मैंने स्कूल में डाला, मगर म्हणजे तिथे शिक्षकांनीच लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्यावर तिला मुलींना शाळेतनं काढणं भाग पडलं. लेकिन क्या आपने अपनी बेटियों को यहाँ पढ़ाने की, क्योंकि यहाँ बम्बई में वैसा देखा नहीं जाता, बहुत सारी जातियां बिल्कुल उसकी रेशा बिल्कुल नहीं रही, तो क्या आपने कोशिश की उनको यहाँ भी यहाँ मैंने पर पढ़ाने कोशिश की थी, कुछ तो मेरे को जानकारी नहीं थी इतनी। अच्छा, तो सब लोग बोलते थे, जाते थे कि आपका क्या नाम है, आप कितनी पढ़ी हुई हो, अच्छा, मुंबई में ये सारे सवाल खड़े ये रहते सवाल थे। करते थे। तो फिर मुझे तो बात करना मैडम ने सिखाया है, तो मैं वहाँ क्या बरकत, फिलहाल अब जैसी होती तो मैं थोड़ा बोल सकती थी। अच्छा, पर बेटे पढ़ रहे हैं आपके? अभी मैं बेटों को पढ़ा रही हूँ। अच्छा, पण हे जे नट समाज आहे तिकडचा, तो अजूनही इतका म्हणजे गावात स्ट्रॉंग आहे की त्याच्याबद्दलची मतं अजिबात काहीच परिवर्तन झालेलं नाहीये? एकटा नट समाज नाहीये, अनेक अशा समाज आहेत, पूर्ण देशभर आहेत. आपण त्यांचं अस्तित्व मान्य करायला हवं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्त्रियांना कामावरनं काढून टाकणं हे भारतामध्ये कधीही घडलेलं नव्हतं. जे आता घडलं आणि ते इतक्या संवेदन शून्य पद्धतीने घडलेला आहे. हा प्रश्न मी ऐरणीवर आणायचा प्रयत्न केला, त्याला मिसइंटरप्रेट पण करण्यात आलं काही ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आलं. पॉप्युलर परसेप्शन काय आहे की बारबाला म्हणजे वाईट असतात, बारबाला ह्या दारुड्या लोकांसमोर नाचतात, बारबाला पुरुषांना ठगवतात. नाही, रिझवतात तर काय, ठीक, ठगवतात, मान्य आहे, ठीक आहे की हे परसेप्शन आम्ही आता नाही बदलू शकत, पण किमान हा समाज आहे. जसं पिंकीची 2 मुलं आहेत, ती मुंबईमध्ये शिकतायत, ती त्यांची फीज नाही भरू शकत आहे आणि त्याच्यासाठी ती मध्येच डिस्कोमध्ये जाते. परत तिला असं वाटतंय की मी व्यवसायाकडे जाण्याची खूप जास्त शक्यता आहे, त्याच्यामुळे माझं आरोग्य, माझं मॉरल सगळंच प्रॉब्लेम मध्ये येते, म्हणून ती पुन्हा जेव्हा माघारी येते 50-100 रुपये घेऊनच माघारी येते, तेव्हा तिला माहितीये की मुलांची फीस ती भरू शकणार नसते. मग अशा वेळी तिने काय करावं? म्हणजे पिंकी सारख्या अनेक मुली जे त्यांच्या, कारण मी खूप जणींना असं बघितलंय की त्यांना आमच्यासारखं व्हायचंय, माझ्यासारखं व्हायचंय किंवा तुमच्यासारखं व्हायचंय, परंतु पिंकी सारख्या अशा अनेक मुली आहेत की ज्यांना स्वतःला नाही बदलायचंय, पण त्यांना त्यांच्या मुलांना तुमच्यासारखं बनवायचंय. त्या म्हणत नाहीत की तुमचं आयुष्य आम्हाला हवंय म्हणून त्या आपल्याशी झगडा मांडून नाही बसलेल्या आहेत. त्या मांडून काय बसले आहेत की आमचं आयुष्य असं झालं, आमच्या मुलांना आता हे नको.